की अंतिम सामना जो संघ मात्र विजयी होईल त्या संघाला 3 किलो भुजिंग देण्यात येईल आणि ज्या संघामध्ये मात्र घरत किचन ह्यांचे प्रोप्रायटर अर्थातच साई घरत हे ज्या संघामध्ये आहेत तो संघ जर विजयी झाला तर त्या संघाला तब्बल 5 किलो भुजिंग मंगलदास घरत यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजे इतर कोणत्याही संघ जिंकला तर त्याला 3 किलो भुजिंग, परंतु ज्या संघामध्ये साई घरत आहे त्या संघाला 5 किलो. सामन्यात सुरुवात होते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू इन सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ह्या एकेरी धावेने श्री गणेशा केला जातोय. तनिष आणि भूषण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आहे. स्वप्नीची बॅट बोलू लागले. मागच्या सामन्यामध्ये फक्त त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलं आणि तिथून थोडासा बॅग फुटला गेला, परंतु इथून पुनश्च एकदा खोलवरती मारा केला जातोय. चांगला चेंडू म्हणता येईल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये आपण 12, 15, 18 ह्या पद्धतीने धावा पाहिल्यात, परंतु इथून सुंदर सुरुवात करून दिलंय. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून मारा करेल तनिष. ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत त्याची फलंदाजी बहरलंय, अपेक्षा असेल ओहो इथून शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. पंचांकडे मात्र जोरदार अपेल. पंच मात्र तटस्थ सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये आपल्या होममध्ये मात्र तनिष पाय रोवून उभा आहे. हे पंचांच्या माध्यमातून संकेत दिले जात आहेत आणि इथून नॉट आऊटचे संकेत येत आहेत. चला विनंती असेल मागणी प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मागणे प्रीमियर लीग अर्थातच अध्यक्ष प्रथमित घरत, उपाध्यक्ष भूषण वैद्य, खजिनदार शुभम पाटील, खजिनदार शुभम पाटील, सचिव अखिलेश पाटील. ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे परंतु करतोय चुकी. इथून जजमेंट चालत नाहीये. भरपूर धावत यावं लागलं होतं धरती मातेला. दुहेरी धावणी संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. पुनश्च खोदून काढलाय. खोलवरती मारा केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. कावकोणाचं क्षेत्ररक्षण पुढे सरसावला गेलाय आणि ह्या एकेरी धावणी संघाची धावसंख्या 5 धावा. विकास शेलार, उपसचिव सल्लागार अजित गावड, सदस्य अपूर्व गावड, आदर्श तरे, तनिष गावड आणि सनिकेत वैद्य. ह्या सर्वांना विनंती असेल कमिटीच्या माध्यमातून व्यासपीठावरती आपल्याला भूषण वैद्य, त्यामध्ये माफ करा शुभम पाटील खजिनदार आपणास आवाज देत आहेत. अप्रतिम झेल टिपला. मागच्या चेंडूवरती मात्र चुकी झाली होती. आता मात्र चुकी केली जात नाहीये आणि इथून विकेट डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ यशस्वीरित्या संपतोय. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये स्वप्नील हावी झालाय फलंदाजांवरती. केवळ 5 धावा देत एक गडी बाद करण्यात यश आलंय. भूषणला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज
कौशिक आलाय नवीन फलंदाज. तर मिलिंद गोलंदाजी मार्कवरती. मिलिंद पुन्हा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल. उत्साह उमेद सुरेखरित्या दाखवतोय. ओहो सुरेख चेंडू ट्रॅव्हल होतोय. गुंडलेनवरती मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. उंची गाठेल असं अपेक्षित होतं. तनिषला मात्र बीट करत चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू यशस्वीरित्या हाताळला जातोय. पुढचा चेंडू इथे चुकी करतोय. एसटीच्या बाहेर चेंडू फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चेंडू मात्र लॉंग लेगला दंदन करत निघून गेला. एमपीएल चौकार 4 धावा. पंचाकडे मात्र दात व अपील आणि इथे पंच घोषित करतायत. फॅन्सी फटका मारायचा प्रयत्न होतो. प्रयत्नाला यश आलं नाहीये. कुठेतरी चुकी करतोय. हताश निराश. हा फटका खेळणं खरोखरच अपेक्षित होतं का? निश्चितच विचार विनिमय केला जाईल. इथून तनिषच्या खेळीला मिळतो पूर्णविराम. विकेट डाऊन. डखळा फलंदाज मजबूत शरीर एसटीचा निलेश मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा असतील जास्तीत जास्त धावा मात्र धावफलकावरती लावाव्यात. 40-50 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. पण इथून थोडीशी सुरुवात डगमगताना पाहायला मिळालंय. 2 मोहरे गारद झाल्यात. इथून शिक्कामोर्तब कोण करेल आणि फायनली मध्ये कोण प्रवेश करेल यासाठी मात्र हे रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ संपलाय. मिलिंदचा विचार केला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर मात्र विकेट घेतली गेली. अखोट्याचा चेंडू होत्या जागा बनवला. लॉन लेगला मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. पोचू शकणार नाहीये. इथून आलाय दर्जेदार एमपीएल चौकार 4 धावा. या 4 धावसंनी संघाची धावसंख्या धावफलकावरती आकार घेते. ती म्हणजे 13 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं स्वप्नील या गोलंदाजाने केवळ 5 धावा देत पहिला मोहरा टिपला गेला. तदनंतर मिलिंदला आमंत्रित केलं गेलं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आल्यात. परंतु एक विकेट आलाय. मोठी विकेट घेण्यात भाग पाडला गेला. तनिषला बाद केलं गेलं. तदनंतर मात्र निलेशने जबाबदारी स्वीकारली. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणला गेला आणि इथून इरादे स्पष्ट केल्यात. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर बसलंय तरी सुद्धा मात्र जबाबदारी मी स्वीकारेल हे दर्शवतोय निलेश. पुढचा चेंडू पुनश्च एकदा जागा बनवायची होती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. एसटी वरून ट्रॅव्हल होत असताना चेंडू पाहतोय. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चेंडू क्रमांक 5चा खेळ संपलाय. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती अजूनही स्थिर आहेत. इथून प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार अपेक्षा असते प्रहार करण्याची आणि ती अपेक्षा पूर्ण होते. परंतु इथे प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. अखोट्याचा चेंडू होता. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचे प्रयत्न असफल जाणवतात निलेशच्या माध्यमातून. केवळ 1 धाव अंकित केली गेली. एकेरी धावेने 2 षटकांचा खेळ संपतोय. 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती. विकेटचा विचार केला तर 2 गडी बाद 14 धावा.
कमिटीचे सल्लागार, आपणास विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती तुमची आतुरतेने वाट पाहिली जाते. 14 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. निरंजन आलाय तिसरं आणि महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी. एक अष्टपैलू खेळाडू, उंचपुरा, आपल्या उंचीचा पुरेपूर मात्र फायदा त्याच्या माध्यमातून उठवताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अचूक दिशा आणि टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी साकारलंय. या निर्णायक सामन्यामध्ये सुद्धा अपेक्षा असेल, जागा बनवायची होती. इथून चांगला फटका ऑन साईडला खेळला गेला. इथून क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. अशा मोक्याच्या क्षणी आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये असं क्षेत्ररक्षक आपल्याकडून अपेक्षित नाहीये. ह्या चौकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पुन्हा एकदा फटका फसलाय. निरंजन खाली आहे. निरंजन करणार नाही चुकी. इथे घेतलाय निलेशचा झेल आणि निलेशला केला इथे फेल. डीजे डीजे दरम्यान ह्या स्पर्धेसाठी आदरणीय निरंजन श्यामकांत तरे यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाची भरीव देणगी येते. धन्यवाद साहेब. प्रशांत आलाय नवीन गोलंदाजी मार्क, नवीन फलंदाज प्रशांत आलाय. निरंजनचा विचार केला पहिला चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र कमबॅक केलं गेलं. पुन्हा एकदा फटका सजवलाय. बराच का चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत, टाटा करत चेंडू निघून जातोय. एमपीएल षटकारासाठी 6 धावा. खराब चेंडू हाताळतोय तो निरंजन. जो वेग आहे त्या वेगात मात्र परिवर्तन करण्याची गरज भासली गेली आणि तिथून कुठेतरी चुका करतोय निरंजन. कारण ज्या पद्धतीने तुम्ही परिवर्तन करताना त्यावेळी तुमच्या चेंडूवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. चेंडूवरती नियंत्रण मिळालं नाही आणि इथून मोठे फटके आणले गेले. अनसाईडला पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेला. बॅकअप चांगलं मिळालं गेलं. दुहेरी धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. अजून चेंडू क्रमांक षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा खराब चेंडू. धर्मिष्ठ फायटर संघासाठी मात्र ही चिंतेची गोष्ट राहील. ज्या पद्धतीने निरंजनने आतापर्यंत गोलंदाजी केलाय ही मात्र डोकेदुखी ठरेल. खराब षटक हाताळला जातोय. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं केवळ 5 धावसंख्येचं.
तदनंतर दुसरं षटक 9 धावसंख्येचं या ठिकाणी कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू हाताळतोय, फलंदाजाला थोडासा बीट केलं गेलंय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावला गेला. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती विराजमान आहेत. पुनश्च एकदा पंच दर्शवतील खराब चेंडू. एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. ह्या षटकाचा विचार केला तर हा तिसरा खराब चेंडू. आतापर्यंत खूप लांब लचक षटक हाताला गेलंय निरंजनच्या माध्यमातून. 5 चेंडू मागे 16 धावा खर्च केल्यात आणि हा ऑन साइडला पुनश्च एकदा फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जातोय. चौकार की षटकार पंच दर्शवतील, संकेत येतीलच. एम्पियर चौकार. अर्थातच सर्वात लहान एमपीएल मध्ये सर्वात लहान खेळाडू कोण असेल तर गोलंदाजी मार्क वरती विहंग, वय वर्ष 13 वर्ष 244 दिवस. जर 3 चेंडूवरती सलग हॅट्रिक घेतली तर मंगलदासजी घरत यांच्या माध्यमातून 500 रुपये. पहिल्या चेंडूवरती आले संधी, इथून संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल मात्र सोडला गेला. मागच्या सामन्यात ही हिरो ठरला होता. कमी वयात ज्याने मात्र खूप उंची गाठलं ह्या एमपीएल स्पर्धेमध्ये, ज्यांनी मात्र नाव कोरलं गेलंय. अतिशय प्रत्येक खेळाडूंच्या हृदयात ज्यांनी नाव कोरलं गेलंय. पुढचं वर्ष असं येईल की विहंगला घेण्यासाठी मात्र लाईन लागेल, निश्चितच शंका नाहीये. ज्या खेळाडूने मागचा सामना पाहिला तर 6 चेंडूत 16 धावा डिफेन्स केला गेला आणि बक्षिसांची वर्षाव पाडला गेला. इथून पुनश्च गोलंदाजी मार्क वरती. ओहो, सुरेख तेज थरार गोलंदाज पाहायला मिळतोय. स्पर्धेमधला वेगवान चेंडू कोण हाताळत असेल तर विहंग गावड. अर्थातच अचूक दिशा आणि टप्प्यावरती आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. पुनश्च एकदा तयार असेल त्याच उमेदीने त्याच जोमाने. ओहो, अतिशय वेगवान तेज थरा चेंडू पाहायला मिळाला, परंतु पंच दर्शवतायत दिशाहीन गोलंदाजी. टप्पा थोडासा एसटीच्या बाहेर पाहायला मिळाला आणि तिथून थोडासा चेंडू उजव्या एसटीला बाहेर जात असताना आणि तिथून पंचांनी हेरलं आणि पंच मात्र घोषित करतात खराब चेंडू. आताही मात्र थोडासा रनअप मध्ये मात्र चुकी करतोय, त्या उद्देशाने मात्र चेंडू हातातून नीटसा ट्रॅव्हल झाला नाहीये. पंच दर्शवतायत बॅक टू बॅक येतोय हा खराब चेंडू. निश्चितच थोडासा कानमंत्र दिला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, त्या उद्देशाने मात्र कुठेतरी चेंडू चांगला टप्प्यावरती हाताळावा या उद्देशाने. पुढचा चेंडू. हो, हा चांगला चेंडू आहे, खाली राहतो चेंडू, गोलंदाजाच्या दिशेने समोरचा खेळला जातोय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचे संकेत असतील. क्षेत्ररक्षक करेपर्यंत सचिन मात्र यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जातोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. आतापर्यंत चेंडू क्रमांक 3चा खेळ संपलाय.
तीन चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात. अप्रतिम. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला होता. बॅटम पॅड मध्ये होता. प्रॉपर टायमिंग करून देत नाहीये तो गोलंदाज. प्रत्येक चेंडू मागे मात्र मिश्रम पाहायला मिळतोय. विहंग गावड अतिशय देखणं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम उल्लेखनीय कामगिरी. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 विराजमान आहे. अजूनही 2 चेंडू सज्ज असेल विहंग गावड. हो, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षक धावतोय परंतु जीवांच्या आकांताने प्रयत्न असफल. येतोय दणदणीत खणखणीत MPL चौकार 4 धावा. ते अजून शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आखोट्याचा चेंडू होता. पूल करायचा होतो. नीटसा बॅटवर घेऊ शकला नाहीये. इथून धावबाचे संकेत येतीलच. गॉन 4 षटकांचा खेळ यशस्वीरित्या संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान असेल. विनंती असेल लगेच करा. त्यामुळे ह्या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तीने आर्थिक सहाय्य केलंय आणि सर्वप्रथम संघ मालकांचं मी कौतुक करेन आणि आभार मानेन की ज्याने संघ खरेदी करत एक ऑनरशिप घेऊन ह्या स्पर्धेला हातभार लावला. आरोही टायगर संघाचे संघ मालक मनोज वैद्यसाहेब, अर्ना 11 संघाचे संघ मालक दीपेश वैद्यसाहेब, साचे 11 संघाचे संघ मालक संदेश पाटील साहेब, राही फायटर संघाचे संघ मालक किरण पाटील साहेब आणि निहार पाटील साहेब, आई एकविरा आई एकविरा ग्रुपचे संघ मालक सर्व पूर्ण एकविरा ग्रुप. त्यानंतर धर्मिष्ठ फायटरचे संघ मालक भावेश कावनकर साहेब, केडी फायटरचे संघ मालक कुंदन वैद्य साहेब आणि दीपक महाडिक साहेब आणि शरयू 11 संघाचे संघ मालक दीपेश तरे साहेब. या सर्वांचं मात्र खरोखरच कमिटीच्या वतीने आभार. तदनंतर निलेश तरे यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला 1000 रुपये, मनोज वैद्य यांच्या माध्यमातून 1000 रुपये, मंगलदासजी घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपये, राजेश गावड यांच्या माध्यमातून 500 रुपये, स्वप्नील तरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये, विनीत पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये, पंढरीनाथ वैद्य यांच्या माध्यमातून 500 रुपये, भावेश गावड यांच्या माध्यमातून 500 रुपये, राकेश तरे यांच्या माध्यमातून 500 रुपये, प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपये, अविनाश गावड यांच्या माध्यमातून 1001 रुपया, अनिकेत किनी यांच्या माध्यमातून 500 रुपये, निरंजन श्यामकांत तरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. या सर्व दानशूर व्यक्तींचं हे मंडळ शतशः ऋणी राहील. तदनंतर श्री पराग रमाकांत पाटील विघ्नहर्ता वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, भावेश कावनकर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट शतरक्षक यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफी, भूपेश गावड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी, MPL कमिटी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, तर द केक बॉक्स यांचे मालक हितेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर लैलेश वैद्य यांच्या माध्यमातून आपण टॉस्का बॉक्स हे म्हणतोय. त्यानंतर ग्राउंडची आखणी याने मैदानाची देखभालीसाठी मात्र भरपूर मेहनत करणारे संदेश पाटील. ह्या सर्वांचं मात्र हे
माकणे प्रीमियर लीगची कमिटी आभारी राहील. निहिलला 17 रन दिलेत बघ. साहिल मारतोय ना निहिलला टाकल्यात. हॅलो हॅलो अरे गौरव स्कोरबोर्ड चुकवतो बघ स्कोरबोर्ड. निहिल 6 सामन्याला सुरुवात होते. 46 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निरंजन तर दुसऱ्या बाजूला भावेश. कमेंट्स येतील लगेच. रावलीवाली मॅच बघते ना हे. रावली जाम गँग खुशगर आहे. कमेंट्स पास करतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे तनिष. 46 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अतिशय महत्त्वाचा अंतिम टप्प्यामध्ये मात्र कोण प्रवेश करेल त्यासाठी मात्र ही झुंज पाहायला मिळते. इथे आयोजकांच्या वतीने मात्र संकेत देतात, पंचांच्या माध्यमातून संकेत देतात सामन्याला सुरुवात केली जावी. पहिला चेंडू. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. लो फुलटा चेंडू होता, फसवा चेंडू होता. षटरक्षकामध्ये येत आहेत, थोडीशी चुकी केली जाते. 3 षटरक्षकांना भेदून माझा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरीचं दुहेरीत परावर्तन होईल का? पंच दर्शवतात यस. पंचांकडे दाद मागले ते, परंतु सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना निरंजन पहिल्या चेंडूवरती आपल्या बोटातील जादू दाखवण्यात यश आलं होतं. फटका फसला होता परंतु नो मॅच लँडवरती ट्रॅव्हल झाला. गोलंदाज स्वतः धावत आला, थोडासा अडथळा निर्माण झाला परंतु झेल टिपता आला नाहीये. इथून संधी मिळालंय भावेशला. 46 धावांचं लक्ष असताना चांगले अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साकारणं गरजेचं असताना पहिला चेंडू सुखरूपरित्या हाताळला गेलाय. 2 धावेने खातं उघडलं गेलंय. श्री गणेशा केला जातोय. पुढचा चेंडू. आखूड टप्प्यात होता, इथून पूल केलाय. चेंडू नो मॅच लँड वरती पडेल. इथे 2 शतरक्षक जीवांच्या आकांताने धावतोय परंतु शर्यत जशी जणू शर्यत लागलंय आणि इथून चेंडूचा होते विजय. येतोय MPL चौकार 4. समाप्तीनंतर 6 धावा. मागच्या चेंडूवरती संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही षटरक्षकाला. नाही तिथून मात्र आता मागे वळून पाहत नाहीये भावेश. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला षटरक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. 1 धाव अंकित केली गेली. चांगले फेकी, खूप चांगलं कलेक्शन म्हणता येईल. चांगली फेकी षटरक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विजय साकार करायचा असेल तर तुम्हाला निश्चितच गोलंदाजाला षटरक्षकांची साथ मिळणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे इथून षटरक्षकांची तेवढीच चांगली जबाबदारी राहील की प्रत्येक चेंडूवरती मी माझं 100% योगदान देण्याचं कार्य करेन. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. इथून बॅटन पॅड मध्ये होता. 1 धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धाव संघाची धावसंख्या 8 धावा. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावांचं लक्ष असताना पाठला मात्र योग्य रीतीने केला जाईल का या उद्देशाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेगला नो मॅच लँड वरती चेंडू दंदन दंदन करत निघून जातो. येतोय MPL चौकार 4 धावा.
धावसंख्या धावफलकावरती 12. मागच्या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी आता सलामीवीरामध्ये बदल केला गेलाय. इनसाइड आउटचा फटका होता, वाईट यॉर्कर मारा करायचा होता, परंतु अप्रतिम झेल टिपला गेला. इथून टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. कौशिकच्या माध्यमातून मात्र उल्लेखनीय झेल टिपला गेला. अप्रतिम धावत जाऊन मात्र हा झेल जज केला गेला आणि सुंदररीत्या आपली ओंजल मात्र साठवली गेली पुढे आणि त्या ओंजलीमध्ये मात्र झेल टिपला गेला. इथे भावेशच्या खेळीला मिळाला पूर्णविराम. पहिला हवा इथून इनसाइड आउटचा फटका मारला होता. ऑन साइडला शतरक्षक होतं. लॉंग ऑनला मात्र सुरेखरित्या कौशिकने जज केलं आणि अप्रतिम चेंडू हाताला गेला. या उल्लेखनीय कामगिरीसाठी कौशिकसाठी दीपक महाडिक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाची भरीव प्रोत्साहन आलंय. बॅट्समन आला स्वप्नील बॉलर विकास. महाडिक साहेबांकडून मात्र निश्चितच जो उल्लेखनीय झेल घेतला त्या झेलसाठी सुंदर जजमेंटसाठी कौशिक यास मात्र रोख रक्कम 5 रुपयाचं प्रोत्साहन आलंय. रोख रक्कम 500 रुपये. क्षमा असावी, रोख रक्कम 500 रुपयाचा आलाय. पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू हाताला गेला विकासच्या माध्यमातून. विकासला मात्र झकास कामगिरी करावी लागेल. 46 धावांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धावा जमावल्यात. इथून निरंजनला रोखावा लागेल. ओहो, रोखलाय. बॅटची कडा घेतलोय. जोरदार अपील केलं गेलं. आवाजही मात्र मोठा आला गेला आणि इथून मगाशी बोलल्याप्रमाणे विकासने केलंय झकास कामगिरी. डिझे ऑन. त्या चेंडूला मात्र बीट गेला. तो म्हणजे फलंदाज निरंजन. बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांच्या हातामध्ये तनिषच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. तदनंतर मात्र त्या अगोदर कौशिकने सुंदर झेल टिपला गेला आणि संघाचा संघमालक अर्थातच दीपक महाडिक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाची त्याला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि ज्यावेळी संघाचा संघमालक मात्र आपल्या पाठीशी उभा राहतो ना, त्यावेळी प्रत्येक खेळाडूला वाटतं माझं योगदान माझ्या संघासाठी 100% द्यावं. मेहुल आलाय नवीन फलंदाज. ज्या पद्धतीने सलामीची जोडी आहे तर मैदानाच्या बाहेर आहे. नवीन फलंदाज मेहुल. हो, सुरेख फटका म्हणता येईल. खाली राहणारा चेंडू होता, थोडासा बॅक फुटला गेला, पंच केलाय. डिप्लॉम प्रोटेक्शन आहे. एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलं जातोय. सहजरित्या 2 धावा पूर्ण केला गेला. ह्या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 3 चेंडू मागे केवळ 2 धावा खर्च केल्यात. एक मोठा धक्का देत
चांगली कामगिरी विकासच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ओहो, पुनश्च एकदा खोलवरती मारा केला जातोय. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला एक धाव परिपूर्ण केली जाते. फेकीत मात्र चुरेकरित्या पाहायला मिळाली. केवळ एक धाव, एकेरी धावने 15 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. आता मात्र स्वप्नील ज्याच्या बॅटमधून 4 लगातार षटकार पाहायला मिळाले होते, तो स्वप्नील त्या जोशामध्ये त्या जोमामध्ये उतरावं लागेल. 46चं लक्ष असताना सामना थोडासा अडचणीत सापडलाय. तिथून तारणहार बनावं लागेल. परंतु विकास तितकाच उमेदीने जल्लोषाने मात्र समोर उभा आहे. इथून चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत. चला थोडीशी घाई करा. केडी फायटर संघ विनंती असेल. पुढचा चेंडू. ओहो हो, ह्या ठिकाणी मात्र फटका फसला. शतरक्षक खाली आहे. इथून कोणताही चुकी न करता जल्लोष केला जातोय. स्वप्नीला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का, धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज रुपेश. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारली गेले विकासच्या माध्यमातून, दरम्यान ह्या संदीप ह्यांनी जी झेल घेतली त्या झेलसाठी मात्र केडी फायटरचे मालक कुंदेश वैद्य आणि दीपक महाडेक यांच्या माध्यमातून 500 रुपये. पंच दर्शवता चौकार. ह्या चौकाराची संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. दरम्यान बक्षिसांची ह्या ठिकाणी वर्षाव केला जातोय. आपल्या संघाला, आपल्या संघातील खेळाडूंना जी कामगिरी केली जाते त्या कामगिरीला मात्र प्रोत्साहन केलं जातोय. मगाशी झेल टिपला दीपक ह्यांना संघाचे संघमालक कुंदेश वैद्य आणि दीपक महाडेक यांच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून 500 रुपये आणि जीपे करण्यात येतील त्यांना. तर नंतर माझा कौशिकला दीपक महाडेक यांच्या माध्यमातून 500 रुपये. खरोखरच उल्लेखनीय कामगिरी आहे आणि त्या कामगिरीला प्रोत्साहन दिलं जातं संघाच्या संघमालकांकडून. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं गोलंदाज कौशिक. 12 चेंडू 27 ची गरज आहे. आतापर्यंत झाल्यात 12 चेंडू 19. ओहो, वेगवान तेज तरार. पंचाकडे दात मागितले ते पंच दर्शवतात बाद.
तनिष मात्र आत्मविश्वास होता, कुठेतरी बॅटची कडा लागले आणि माझ्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय या उद्देशाने मात्र सुरेखरित्या अपील केला गेला. चौथा धावसंख्येचा विचार केला तर धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 19. नवीन फलंदाज योगेश कौशिकला आमंत्रित की कौशिकने मात्र विकेट घेऊन चांगला षटक हाताळेल. अचूक दिशा आणि टप्प्यावरती मात्र मी आत्मविश्वासाने चेंडू हाताळतोय हे दर्शवून दिला जातोय. पुनश्च एकदा ज्या पद्धतीने मात्र त्याला प्रोत्साहन दिलं गेलं, 500 रुपये संघाच्या संघमालकाकडून दिलं गेलं, तिथून त्याची कामगिरी बघा उज्ज्वल होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांना मध्ये 100% दिले. आता विथ बॉल अप्रतिम चेंडू हाताळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद. योगेशला आल्या पावली परतावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 19. मागच्या चेंडूवरती नक्कीच झेल टिपत असताना त्याच्या हाताला मात्र इंजुरी झाली होती, पण तिथून मात्र सर्व सुख दुःख मी विसरून माझ्या संघासाठी मात्र मी 100% फिट आहे हे दाखवून देत असताना एकेरी धावनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 46 लक्ष असताना अजूनही 26ची गरज आहे आणि चेंडू क्रमांक 3चा खेळ संपलाय. ओ खोलवरती मारा तितका चांगला ऑन साईडला फटका आहे, डीपला प्रोटेक्शन आहे. 1 धाव अंकित केली जाईल. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलं गेलं आणि ह्या दुहेरी धावनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. चेंडू क्रमांक चौथा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कौशिकला. ज्या पद्धतीने आता 4 चेंडू हाताळून झाल्यात, केवळ 4 चेंडू मागे केवळ 3 धावा खर्च केल्यात. ज्या पद्धतीने त्याची उल्लेखनीय कामगिरी वाढत चाललाय, आत्मविश्वास वाढत चाललाय, तिथून मात्र ह्या 2 चेंडूचा खेळ परिपूर्ण करावा लागेल. इथून वेगावरती स्वार पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्करचा मारा एसटीला सोडून फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना प्रत्येक गोलंदाज हेच करत असतो. ज्या फलंदाजाला तुम्ही फॉर्ममध्ये असता, मोठे फटके ज्यांच्या माध्यमातून येता, त्यापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश आलंय. पुढचा चेंडू ओहो पुनश्च एकदा निर्धाव चेंडू अप्रतिम पंच दर्शवत आहेत. खराब चेंडू. चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. दिशाहीन गोलंदाजी साकारली गेली. टप्पा पडल्यानंतर उंची गाठत होता. एकेरी धावेने 23 धावा धावफलकावरती. धावा लक्ष असताना 23 धावा धावफलकावरती. अजूनही 23ची गरज आहे. 7 चेंडू 23ची गरज. फुलटा चेंडूला भिरकावून दिलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट थोडंसं चुकतंय, परंतु तितकंच मात्र संदीप यांच्या माध्यमातून सुंदररित्या स्टॉप केला जातोय. झेल घेण्याचे प्रयत्न होते, चेंडू खाली येऊ शकले नाहीत, परंतु चेंडूला माझ्यापासून जाऊ देणार नाहीये हे इरादे स्पष्ट केले. इथे संपतोय तिसऱ्या षटकाचा खेळ. एकच धाव आली ना.
गोलंदाजी मार्क वरती निरंजन. निरंजन माफ करा, माफ करा, प्रशांत. 6 चेंडू 22 ची गरज. प्रशांतला आमंत्रित केलंय. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, फॅन्सी फटका. इथून चेंडू दंदन दंदन करत निघून जातोय. एसटी रक्षकाला बीट करत आला एमपीएल. चौकार, 4 धावा. ह्या चौकारांशी अजूनही लक्ष मात्र थोडंसं जवळ येत असताना ओहो, इथून डाऊन द ट्रॅक करायचं होतं. चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय साधला गेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालंय. मागच्या चेंडूवरती चौकार आला, परंतु रुपेशला इथे शांत ठेवण्याचं काम केलं गेलं. थोडासा फॅन्सी फटका खेळला गेला होता, त्याचा बेनिफिट मिळाला होता. इथे पुढे सरसावला होता, परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय साधला गेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या विराजमान 28-28 धावसंख्येवरती. आता मात्र लक्ष आहे, 4 चेंडू 18 ची गरज आहे. ओहो, खोलवरती मारा केला जाते. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथून तंबू मधून टाळ्यांचा गजर होतोय. केडी फायटर संघ मात्र एक विजयाच्या दिशेने आगेकूच करेल का? कारण 3 चेंडू 18 ची गरज आहे. इथून षटकारांची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा चांगली खेळाडू वृत्ती म्हणता येईल. ज्या पद्धतीने मात्र पंचांकडे दाद मागितले, ते पंचांचा अपील येण्या अगोदर मात्र इथून स्वतःला बाद घोषित केलं गेलंय रुपेशच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 6 बसलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 18 ची गरज आहे. ओहो, सुरेख चेंडू म्हणता येईल. चला, जो संघ विजयी होईल ना त्यांनी मैदानाच्या आतमध्येच थांबायचं आहे आणि साची 11 संघ मैदानामध्ये जाईल. इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. अंतिम सामन्यामध्ये इथून प्रवेश करतोय, 2 हात करतोय. साची 11 संघासोबत करेल. केडी फायटर संघ मैदानाच्या आतमध्येच थांबा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि साची 11 संघ या आपलं राष्ट्रगान होणार आहे.